नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतकरी म्हणजे जे अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी अगदी आनंदाची बातमी आहे। त्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्याची इच्छा आहे, परंतु भांडवल मात्र कमी असल्याने तो शेतकरी दुग्ध व्यवसाय करू शकत नाही। अशा शेतकऱ्यांसाठी भन्नाट अशी योजना शासनाने आणलेली आहे, ती म्हणजेच नाबार्ड। प्रत्येक शेतकऱ्याला 25 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आता मिळणार आहे। तुम्हालाही जर दुग्ध व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता हा अर्ज करायचा तरी कुठे? शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रादेशिक सहकारी ग्रामीण किंवा मग व्यवसाय किंवा नाबार्ड बँकेमध्ये जावं लागेल आणि डेअरी उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी शाखा व्यवस्थापकांशी तुम्हाला बोलणी करावी लागेल। यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र नमुन्यामध्ये द्यावी लागणार आहेत आणि अर्जासोबत लागणार आहेत आणि काही दिवसांनंतर तुम्हाला ते कर्ज प्रकरण तुमचं मागचं रेकॉर्ड पाहून मंजूर करण्यात येईल। तर अशा प्रकारे आपल्याला जर दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपणही या कर्जाचा लाभ घेऊ शकतो। यालाच नाबार्ड लोन योजना असं म्हणतायत। तर मग आता हेही जाणून घेऊयात की हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक कागदपत्र लागणार आहेत। यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, व्यवसाय प्रमाणपत्र आणि त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि त्यानंतर बँकेला जी काही कागदपत्र लागतील, पॅन कार्ड वगैरे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सबमिट कराव्या लागतील अर्जासोबत आणि मग लवकरच तुम्हाला कर्ज मिळेल। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।